प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के संबंध में 2 एप्स्टीन फाइल खुलवाने की धमकी और मोदी हटाओ की घमंड भरी बात प्रकाश आंबेडकर जी ने की है। बढ़ चढ़कर बात करना, समाज को गुमराह करना, ये प्रकाश आंबेडकर जी की आदत है। प्रकाश आंबेडकर जी ने यही समाज को गुमराह करके अपना जनाधार बढ़ाने की कोशिश की, लेकिन वो असफल रहे हैं। तो प्रकाश आंबेडकर जी ये बढ़ चढ़कर बात करना बंद करें। मोदी जी को गाली गलौज करना, मोहन भागवत जी को गाली गलौज करना, यह आपके विरासत को शोभा नहीं देता। तो मेरा आपको मशवरा है कि ये डिंग मारना बंद करें। सगळ्यांना जय भीम। 2 मार्च रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एप्स्टीन फाईलच्या मुद्द्यावर आणि मोदीजींना काही प्रश्न विचारण्यासाठी जो मोर्चा वंचित बहुजन आघाडी आणि मुंबईतल्या अनेक संस्था संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला, त्याच्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन हललेली दिसते। त्याचं कारण हे आहे की ज्यांना प्रश्न विचारले गेले त्यांनी तर कोणीच काही उत्तर दिलेलं नाही। मोदीजींचं अजूनही काही स्पष्टीकरण नाही किंवा त्या बाबतीत कुठलीही वाच्यता नाही। पण ज्यांचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही, काडी मात्रही संबंध नाही, अशांनी भल्याभल्यांनी तिथे आता आपली प्रतिक्रिया द्यायला सुरू केलंय। आणि प्रतिक्रिया द्यायची तर कशी, ती सरळ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवरती टीका करून। पहिल्यांदा तर तुम्ही तुमची पात्रता बाळासाहेबांबद्दल बोलायची आहे का हा विचार तुम्ही करावा। अमर साबळे नावाचे भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार हे अत्यंत वेडावाकड्या शब्दामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करत आहेत, दिशाभूल करत आहेत, समाजामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी वक्तव्य ते बाळासाहेबांबद्दल करतायत। या अमर साबळे साहेबांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत। आजच्या परिस्थितीमध्ये समाजाबद्दल असो किंवा एकूणच महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल असो, तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती कधी आवाज उचललाय? कुठल्या मुद्द्यांसाठी कधी तुमच्या नेतृत्वाकडे तुम्ही धाव घेतली आहे की महाराष्ट्रासाठी किंवा आमच्या समाजासाठी हे करणं गरजेचं आहे, इथे अत्याचार होत आहेत, अन्याय होतोय, तुम्ही इथे काहीतरी केलं पाहिजे, हे असं तुम्ही कधी स्वतःहून बोलले आहात का हो अमर साबळे साहेब? तुमच्या पक्षातले अनेक नेते हे बेभान वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं एक कारस्थान करतात, त्याच्याबद्दल तुम्ही चकार शब्द कधी बोललेला आहात का? समाजावरच्या माणसांवरती जेव्हा दलित समूहांच्या, आदिवासी समूहांच्या माणसांवरती अन्याय अत्याचार होतो, तेव्हा अमर साबळे साहेब तुम्ही कुठेही महाराष्ट्रात दिसत नाहीत। फक्त मोदीजींवरती बाळासाहेब आंबेडकर बोलले म्हणून तुम्हाला इतका जळफळाट का झाला पाहिजे? बरं, मोदी हे तुमच्या पक्षाचे नेते असले तरी आज ते भारताचे प्रधानमंत्री आहेत आणि भारताचे प्रधानमंत्री म्हणून, भारताचा नागरिक म्हणून आम्हालाही त्यांना प्रश्न विचारायचे अधिकार आहेत, जे आम्ही विचारत आहोत। त्याच्याबद्दल एवढं तुम्हाला त्रास व्हायची काय गरज आहे? आणि जे प्रश्न होते ते साधे सरळ आहेत की एप्स्टीन फाईल मध्ये मोदीजींचं नाव आलेलं आहे, ते कुठल्या संदर्भात आलेलं आहे त्याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं। त्याच्याबद्दलही जर ते बोलायला नाही म्हणत असतील तर ही फार मोठी गोष्ट आहे। आणि एवढं होऊनही अमर साबळे जेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया देतात तेव्हा त्यांच्या मागे लटकलेले फोटो बघा, फक्त मोदीजींचे फोटो होते। ऑनलाईन प्रचंड ट्रोलिंग झाल्यानंतर कुठेतरी शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांनी लावला। म्हणजे फक्त फोटो पुरती महापुरुषांना वापर तुम्ही करताय आणि खरी चाकरी ही तुम्ही मोदींची करताय, हे विसरून तुम्ही चालणार नाही। अमर साबळे हे लक्षात ठेवा, आतापर्यंत फार संयमाने आणि इज्जतीत आम्ही सगळे तुमच्याशी बोलत आहोत, पण ह्यापुढे जर असे शब्द तुम्ही बाळासाहेबांच्या बद्दल वापरले तर वंचितचे कार्यकर्ते तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही। तुम्ही जे करता आहात ना ते राजकारण नाहीये, त्याला फक्त चाटुकारिता म्हणतात। आणि तुमच्यासारखेच अनेक तुमचे भाऊ बांधव आहेत जे ऑनलाईन ट्रोलिंग करतात, महिलांना नको नको ते शिव्या देतात, नको नको ते जातीवाचक बोलतात। तुम्हाला सगळ्यांना ना ह्याच्यातून एक धडा शिकायची गरज आहे। आपल्या देशामध्ये अनेक अशी माणसं आहेत की ज्यांना खरंच काही रुग्ण आहेत किंवा ज्यांना खरंच मनोरुग्णाचा त्रास आहे, काही मेडिकल कंडिशन असू शकते, कोणाचा काही ऍक्सिडेंट झालेला असू शकतो, त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन
बिघडलेलं असतं. पण तुमच्यासारखी जी लोक आहेत ना, ती मनोरुग्ण नाही, ती नमोरुग्ण आहेत. आणि त्यांना हे नमो नमो कर्जाचं जप तुम्ही करताय ना, त्यांना सुधरवण्याचं कुठलंच औषध आपल्या देशात काय या जगात नाहीये. त्यामुळे तुमच्यावर काही उपचार होऊ शकतील असं वाटत नाही. जे नमोरुग्ण तुम्ही झालेले आहात ना, हे त्याच्यातून जरा बाहेर पडण्याची प्रयत्न तरी करा. महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे, लोकांची काय प्रॉब्लेम्स आहेत, सध्या महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय ह्याचा जरा तरी विचार करा. राहिला एप्स्टीन आणि मोदींचा प्रश्न, बाळासाहेबांनी जे सांगितलंय ना ते जर करून दाखवलं आणि खरंच काही निघालं ना, तुम्हाला महाराष्ट्रात तोंड दाखवण्याची पण जागा राहणार नाही. त्यामुळे टीका करा, जरूर करा, पण स्वतःच्या लायकीत राहून करा आणि मुद्द्यांवर टीका करा. जे मुद्दे विचारले गेले, जे प्रश्न विचारले गेले त्याची उत्तरं द्यायला सांगा मोदीजींना, आणि मग तुम्ही अमर साबळे येऊन इथे बोला. तुमच्यासारखे अनेक लोक आहेत की ज्यांना आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छिते, तुम्ही निश्चित, तुम्हाला आमचं म्हणणं पटत नसेल, तुम्ही टीका करा, पण त्या टीकेवरती एक अनुशासन असलं पाहिजे. तुम्ही जे शब्द वापरता, तुम्ही जे शिव्या देता, जे जातीवाचक बोलता, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ज्या समाजाच्या जीवावर तुम्ही राज्यसभेच्या सदनात गेला होतात ना, त्या समाजाचे आज काय हाल चाललेत, तुमच्या राज्याच्या शासनामध्ये काय हाल चालले आहेत, हे जरा घराच्या बाहेर पडून जरा बघा आणि त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यावर काहीतरी करा. हे नको ती चाकरी करणं ना तुम्ही जरा बंद करा. आता तुमचं वय भरपूर आहे सर, म्हणून तुम्हाला साध्या शब्दात समजवतोय आम्ही. जरा समजून घ्या आणि गेट वेल सून. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.